आता बघूया कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यामध्ये, अर्थात फास्ट न्यूज। 5वी वर्षावस धम्मपरिषद फुलेवाडीतील वसंतहरी मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडली। या कार्यक्रमामध्ये प्राचार्य सुरेश कांबळे लिखित तुफान अजून जिवंत आहे या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं। पाली भाषेचे अभ्यासक अमित मेधावी, डॉक्टर अतुल भोसेकर, भंते यश कश्यपायन, वर्षावस धम्मपरिषदेचे विजय कुशान यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं। त्यागमय जीवन, संघर्षमय वाटचालीतून समाज परिवर्तनाची दिशा दाखवण्यासाठी तुफान अजून जिवंत आहे हा काव्यसंग्रह महत्त्वपूर्ण ठरेल असं डॉक्टर अतुल भोसेकर यांनी नमूद केलं। तर या काव्यसंग्रहातील कविता सामाजिक वैचारिक प्रबोधनाचं माध्यम बनतील असं प्रतिपादन विजय कुशान यांनी केलं। यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, कवी सुरेश कांबळे, विद्याधर काळे, प्रसाद पाटील, सुनील पाटील, विजयसिंह देसाई, पीएस कांबळे, चंद्रकांत सूर्यवंशी, बाजीराव कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती इथल्या नांदणी नाका परिसरातील लमाण वसाहतीत इराप्पा चव्हाण यांच्या घरात 3 पानी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री छापा टाकला। त्यावेळी सचिन जाधव, कार्तिक कलकुटकी, मिथुन नरळे, कुमार पवार, बाबू पवार, अजय बाटुंगे, ओंकार कलकुटकी, यश वडर हे सर्वजण जुगार खेळत असल्याचं दिसून आलं। 45,000ची रोकड, लाख रुपये किमतीचे 6 मोबाईल हँडसेट आणि 50,000ची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहाय्यक फौजदार संदीप पाटील, हवालदार संजय पडवळ, वसंत पिंगळे, राम कोळी, अनिकेत मोरे, रुपेश माने, सुशील पाटील यांनी केली। कांचनमाला पाटील यांच्या स्मरणार्थ मंदार, प्रमोद आणि जितेंद्र पाटील यांनी पंचगंगा स्मशानभूमीला लाकडं कापण्याचं मशीन दिलं। स्मशानभूमीत लाकडाचे मोठमोठे ओंडके येतात। ही लाकडं कापण्यासाठी या मशीनचा वापर होईल। स्मशानभूमीतील कर्मचारी रवी कांबळे, अधिकारी सुशांत कांबळे यांच्याकडे हे मशीन सुपूर्द करण्यात आलं। नाणीचे नरेंद्र महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त एक पेड मां के नाम हा उपक्रम राबवण्यात आला। नरेंद्र महाराज सेवा केंद्राच्या वतीनं कळंबा तलाव परिसरात देशी झाडांचं रोपण करण्यात आलं। या उपक्रमात रमेश मगदूम, मनीषा मगदूम, सुदेश पवार, नामदेव सुतार, शंकर शेंडगे, राणी शेंडगे, दीपा मगदूम यांच्यासह सेवा केंद्राचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। 62व्या धम्म क्रांती दिनानिमित्त मंगळवारी धम्माचे सामूहिक चिंतन या विषयावर पद्मश्री प्राध्यापक लक्ष्मण माने यांचं व्याख्यान झालं। गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला धम्मविचार आचरणात आणणं गरजेचं आहे। त्यासाठीच कोल्हापुरात धम्म संघातर्फे धम्मविचाराचा प्रसार सुरू आहे। आजच्या काळात अस्पृश्य, आदिवासी, भटके, विमुक्त असे अनेक समाजघटक डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या अधिकारामुळे सक्षम झालेत असं प्राध्यापक माने यांनी नमूद केलं। यावेळी प्राध्यापक अशोक चौकाकर, डॉक्टर बीएन कांबळे यांच्या आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते। भारताचे माजी राष्ट्रपती आणि अणुशास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी झाली। कोल्हापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसंच वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला। यावेळी जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, यशपाल राजपूत आणि कर्मचारी उपस्थित होते। दुसरीकडे शिवाजी विद्यापीठातही डॉक्टर कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला। कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्या हस्ते डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। इचलकरंजीजवळ साजणी इथं राहणारा रोहन भांगे आणि त्याचे वडील रंगकाम करतात। बुधवारी सायंकाळी रोहन शाहू कॉर्नर परिसरातील एका पानपट्टीसमोर थांबला होता। त्यावेळी किरकोळ कारणावरून आदित्य आवळे, ऋषिकेश वराळे, चिन्या वराळे या तिघांनी शिवीगाळ करत रोहन भांगेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। आदित्य आवळेनं रोहनच्या डोक्यात दगड घातल्यानं तो जखमी झाला। रक्तबंबाळ अवस्थेत रोहनला नागरिकांनी आयजीएम मध्ये उपचारासाठी दाखल केलंय। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने चप्पल भिरकावून एका वकिलानं अवमान केला। या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले। कोल्हापुरातील हुतात्मा क्रांती सामाजिक संस्था आणि बिवॉर्ड अन्याय निवारण कृती समितीच्या वतीनं बिंदू चौकात लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। सरन्यायाधीशांचा अवमान करणाऱ्या त्या वकिलाचा निषेध करण्यात आला। या आंदोलनात माजी नगरसेवक आर डी पाटील, मधुकर रामाणे, मुसाभाई शेख, राजेश पार्टे, किसन कल्याणकर, पद्माकर कापसे, किशोर यादव, अविनाश पवार, धनाजी घोरपडे, दुर्वास कदम, रोहित गाडीवडर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।
कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहतीमधील युवा उद्योजक सुशील भोसले हे दरवर्षी विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांना मदत करून वाढदिवस साजरा करतात। यावर्षी गंगावेशमधील उत्तरेश्वर थाळीमार्फत गरजूंना भोजन, मिरजकर तिकटीतल्या अंधशाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप, चेतना विकास मंदिरातील मुलांनी बनवलेल्या वस्तूंचं राजेंद्रनगरमधील ज्ञानदीप विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाटप, तोरणानगरमधील सरस्वती चुनेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी घुंगूर काठी आणि शालेय साहित्यासाठी 10,000 रुपये आणि साळोखेनगर इथल्या विद्यामंदिरात फळ वाटप असे उपक्रम पार पडले। यावेळी शिवाजी भोसले, आनंदी भोसले, भरत रसाळे, उपअभियंता सुरेश खैरे, व्ही.के. पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते।